फार काही त्रास होणार नाही. जर सुशिक्षित कुटुंबातील आणि सुसंस्कृत कुटुंबातील जो मुलगा असला तर नोकरीची गरज नसते, तो उद्योगही जरी केला तर तथागत बुद्धाने सांगितलेल्या सम्यक आजीविकेप्रमाणे आपण या ठिकाणी आपलं जीवन जगलं पाहिजे. त्यासोबत शिक्षणासोबत आपण चारित्र्यवान असलं पाहिजे. शीलधन हे अतिशय महत्वाचं आहे. पंचशिलेचं तरी पालन केलं पाहिजे. तुम्ही खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही आणि प्राणीहिंसा करणार नाही. हे काही पंचशिलेचं जे आपण तत्वबुद्धाने सांगितलेलं आहे त्याचं पालन झालं पाहिजे. कारण बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात की तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला सुखी राहायचं का दुःखी राहायचं हे तुम्ही ठरवा, कारण ते तुमच्या आमच्या आचरणावर अवलंबून असते. आणि म्हणून बुद्धाचं तत्वज्ञान पाळणारा कोणताही माणूस प्राणी असो तो या जगामध्ये अत्यंत समाधानी आणि सुखी आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून या नवदाम्पत्यांना नवउभयतांना त्यांनी आपल्या या कुटुंबामध्ये प्रवेश करत असताना वानकडे परिवारामध्ये या मुलीने प्रवेश केल्यानंतर तिने आपल्या सासू सासऱ्यांना आपले कर्तव्य पार पाडावे, कुटुंबाला प्रेम द्यावं, कुटुंब वत्सल्य होऊन या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं आपल्या सासरच्या मंडळींचं नाव लौकिक या ठिकाणी तिने जतन करावं, जपावं आणि तिने या ठिकाणी आनंदात राहावं. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या आचरणाने सुख समृद्धी आणि संपन्नता लाभो, विनयशीलता त्यांनी अंगीकारावी आणि आपल्या जीवनाला या ठिकाणी त्यांनी सुरुवात करावी. हीच आजच्या प्रसंगी त्यांना मी मंगल कामना देते आणि थांबते. जय फुले, जय शाहू, जय आंबेडकर, जय